ओम नमो ओंकारेश्वर देवता नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आजचा जो कार्यक्रम आहे तो केवळ ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांना का सुना, नातरुंड, पत्रुंड वगैरे आलेत अशांसाठी आहे. कारण हा कार्यक्रम त्यांच्यासाठी का, तर आजकाल असं झालंय की वयस्कर माणसाला घरातील माणसं किंमत देत नाहीत, सांभाळत नाहीत. खूप हे चित्र बघायला भेटायलंय आपल्याला. पूर्वी होतं, पण पूर्वीचं थोडंसं वेगळं होतं. वयस्कर माणसांची काळजी घेत होते. भलं त्यांच्याकडे पैसा नव्हता, काही नव्हता, पण म्हातारे माणसं प्रत्येक घरामध्ये दिसत होते. तेवढ्या सुविधा नसताना सुद्धा म्हाताऱ्या माणसांना, वयस्कर माणसाला घरातील तरुण मंडळी सांभाळत होती. आजकाल सांभाळायचं नको वाटतंय. आई वडिलांना सुद्धा सांभाळायचं नको वाटतंय. सर्व पैसा वगैरे सर्व आहे, आता काही कमी नाही लोकांना, पण हे नको वाटतंय. कारण आजकाल काय झालंय, प्रत्येक लालचीखोर झालंय. काम करत नाहीत ना ही म्हातारे माणसं, म्हणजे कामाचे आपल्या नाहीत ना, मग यांना का सांभाळायचं, ही वृत्ती झाली. आणि नको वाटतं, बिना कामाच्या माणसाला घरामध्ये सांभाळायचं नको वाटतं, अशी परिस्थिती निर्माण झाली. आता सगळेच असे आहेत असं नाही. काही घरामध्ये आहेत चांगली मायाची माणसं आहेत, म्हाताऱ्या माणसाची काळजी पण घेतात, पण प्रमाण अत्यंत कमी आहे, 10-5% आहे. नाहीतर सर्रास म्हाताऱ्या माणसांना हे लोक अलीकडे सांभाळतच नाहीत, काळजी घेत नाहीत, त्यांना वागणूक चांगली देत नाही, जेवण वेळेवर देत नाहीत, काही नाही. खूप चित्र खराब आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे तो केवळ म्हाताऱ्या माणसांनी घ्यायची काळजी काय आणि आपल्याला हे लोक सांभाळतील कसं, यासाठी काय करायला पाहिजे. तसं तर मी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला, पण गोष्ट नंतर ऐकूया. पण अगोदर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आपल्यासाठी काहीतरी तुमच्या नावावर ठेवावं. मग घर असेल, काय तुमचं असेल, अथवा काहीतरी तुमच्या नावावर बँक बॅलन्स असेल, जेणेकरून हे लोक त्या लालची खातर तरी सांभाळतील आपल्याला, अगर काळजी घेतील. कारण लालची शिवाय आता काही होत नाही. लोकांना माणसापेक्षा इस्टेट फार महत्वाची झाली आहे, पैसा महत्वाचा वाटतो. त्यासाठी आपल्याकडे काहीतरी असणं गरजेचं आहे. म्हणून जी वयस्कर मंडळी झाली ना, त्यांनी सुरुवातीपासून, आता तरुण असतील त्यांनी सुद्धा पुढची तयारी करून ठेवणं. कारण आज जरी 40-50 वर्षाचे तुम्ही असताल तरी आतापासून पुढे तुमची स्वतःची, तुम्हा नवरा बायकोची तयारी करून ठेवा. सिंगल असाल, सिंगलने ठेवावी, अथवा म्हणजे तुमची बायको गेली असेल, अथवा तुमचा नवरा गेला असेल, तुम्ही कुणीही असेल, तरी वय वाढल्यानंतर आपली काळजी घ्यावी याकरता आत्तापासून सुरुवात करावी. कशाची, काहीतरी आपल्याकडे असलं पाहिजे, जेणेकरून उद्या कुणी ह्यांनी तुम्हाला नाही सांभाळलं तर केवळ त्या व्याजावर बँक बॅलन्स ठेवा, त्या व्याजावर तुम्हाला जगता आलं पाहिजे. म्हणजे ज्यांना, आणि समजा नोकरी असते त्याला पेन्शन तर असते, ही गोष्टी खऱ्या आहेत, तरीही तुम्हाला काहीतरी करून ठेवावं लागेल, जेणेकरून कुणाचाच अधिकार राहणार नाही. तुम्ही गेल्यानंतर काय व्हायचं ते होऊ द्या, पण तुम्ही जिवंत आहेत तोपर्यंत त्याला कुणालाही हात लावता कामा नये, कुणीच त्याचा काही उपभोग घेता येऊ नये, अशी व्यवस्था करणे. मग तुमच्या सोयीनुसार करणे. तुम्हाला वाटेल ही असं का सांगायलेत, कारण माझ्याकडे अनेक लोक येतात, वयस्कर लोक येतात, घरच्या तक्रारी सांगतात, घरचे सुनाबद्दल बोलतात, लेकाबद्दल बोलतात,
हं? सांभाळत नाहीत. वय वाढल्यानंतर आजार जडलेले असतात. बरेच आजार असतात. शुगर आहे, बीपी आहे, बरेच म्हणजे काय आता आजाराचे काय नावं सांगावं तुम्हाला काय. पण आजार असतात त्यांना. त्यांची काळजी घेतल्या जात नाही, वेळेवर पैसे दिल्या जात नाही, दवाखाना करता येत नाही. आणि हे लोक काही आपली काळजी करत नाहीत. केवळ मायेनं सुद्धा बोलायला यांना जमत नाही. यांनी आयुष्याचं पाणी करून पोटाला चिमटा घेऊन यांना लहानाचं मोठं केलं, शिकवलं. या गोष्टी करून परत हीच मंडळी आपली काळजी करत नाहीत. म्हणून लोक दुःखी आहेत, टेन्शनमध्ये आहेत. तर यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आत्तापासून तयारी करा. उपरवाला म्हणजे कधी घेऊन जाणार ते जाऊ, पण आहे तोपर्यंत तरी आपलं जीवन थोडंसं बरं राहील. कुणीतरी आपल्याकडे काहीतरी आहे म्हणून घरातील मंडळी लक्ष ठेवतील, लक्ष देतील, कारण ते लोक त्याच उद्देशानं सांभाळतात आजकाल. मायेपोटी अजिबात नाही. माया फक्त पैशावर माया. आता तुमच्याकडे काय आहे तरच तुम्हाला सांभाळ केला जातो, तुमचा सांभाळ केला जातो. म्हणून हे काळजी घ्यायची. तुमच्या तर आता लक्षात आलं असेल मला काय सांगायचे ते. नीट बारकाईने लक्ष द्या मी काय बोलतोय ते, कारण फार महत्वाचं आहे. ही टाइमपास वगैरे नाहीये. तर खूप भानगडी व्हायला लागल्यात. म्हाताऱ्यांना सांभाळत नाहीत वयस्कर माणसाला, आणि त्यातली त्यात त्या एखाद्या म्हाताऱ्याची बायको जर वारलेली असेल तर मेलाच तो. मग त्याची स्वयंपाक खाण्यापिण्याची काळजी सुद्धा घेतल्या जात नाही. ती म्हातारी काय करते, दोघापुरतं तरी एक भाकरी टाकून अर्धी अर्धी खातील. पण बायको वारल्यानंतर ह्या म्हाताऱ्याची सगळी गैरसोय होती. म्हणून मी तुम्हाला सांगतो, घरात सुनाबरोबर इकडे तिकडे भांडणं करण्यापेक्षा तुम्ही तुमची बायको आणि तुम्ही दोघ जणांनी चांगलं राहा. चांगलं राहा, भांडणं करू नका. कारण तुम्हाला जीवनभर पुरणारी बायको आणि नवरा एकमेकांना असतो, हे पण लक्षात घ्या. तर आता प्रश्न काय, तुमच्याकडे काहीतरी असलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला ते लोक सांभाळतील, अथवा तुमची तुम्हाला तरी खाता येईल अशी व्यवस्था करा. बँकमध्ये आतापासून पैसे साठवा, काय करा, बँकेमध्ये टाका. त्या केवळ त्या व्याजावर म्हटलं. आता नोकरी प्रत्येकालाच असतीलच नाही, कोणी बिझनेसमॅन असतं, कोणी काही करतं, काही धंदेवाई करतं, पण त्या व्याजावर केवळ आपलं दवाखाना, चल्लर चिल्लर असतं, खाणं पिणं ही भागावं. अथवा आपल्याला नाहीच झालं तर एखादी नोकर भांडे घासणारी अथवा स्वयंपाक करून घालणारी बाईचा खर्च तरी भागावं त्याच्यावर. अशी अवस्था करून ठेवणे फार गरजेचं आहे हो. खूप मला अशा किस्से, असे भानगडी ऐकायला भेटतात, माझ्याकडे येतात, म्हणून मला सांगावं वाटतं ही. तर चतुर असल्याशिवाय आजकाल तुम्ही मायेपोटी सगळंच हवाली करून देता. ह्या लेकाच्या सुनाच्या मोठेपणा ती गोड बोलून तुमच्याकडून घेतात, पुन्हा काही विचारत नाहीत, कुणी विचारत नाही तुम्हाला. तर ही झालं तुम्हाला सांगण्याचं थोडक्यात. आता एक अशा पद्धतीची गोष्ट ऐकूया. त्यामध्ये चतुर म्हातारा कसा चतुरपणा केला हे आपल्याला या गोष्टीतून पाहायचंय, कारण तसं काहीतरी करा असं मला सांगायचंय. गोष्ट फार जुनी आहे. एक म्हातारा होता. म्हातारा होता, त्याला तीन सुना. 2 मुली. सगळ्यांचे लग्न वगैरे झालते. म्हाताऱ्याला आता नातरुंड वगैरे आलेले होते. पण जोपर्यंत त्याची म्हातारी म्हणजे त्याची बायको होती या म्हाताऱ्याची, तोपर्यंत सर्व कसं सुरळीत चाललं होतं. कारण काय, म्हातारी काय घरातली सुनाच्या हाताखाली कामं, भांडे घासणं, काही चाललं चिल्लर, झाडू फिडू इकडे मारणं, याच्यामुळं त्या बाया म्हातारीची काळजी घेत होत्या. म्हातारी कामाची, या सुनाकडे थोडंसं कर, त्या सुनाकडे थोडंसं, खाणं पिणं त्याच्याबरोबर ती म्हातारी त्या म्हाताऱ्यासाठी काहीतरी आपलं थोडा घास तरी घेऊन करत होती. कारण म्हातारी असले की म्हातारीची काळजी 100% होती. आणि म्हातारी काम करत होती नाही घरात सुनाच्या हाताखाली, त्याच्यामुळं काही अडचण नव्हती. पण काय झालं, एका दिवशी म्हातारी गेली वारून, म्हणजे मेली, मृत्यू पावली. मग
आली का पंचायत. मग मग ह्या बाया ह्या म्हाताऱ्याची काळजी घेण्या गेलं ना, कारण म्हातारं काही कामाचं नव्हतं त्यांच्या. म्हातारं काहीच कामाचं नाही. मग यांनी म्हाताऱ्यानं चहा पिला का, नाश्ता केला का, काय ती बघणं नाही, काय नाही. कवा तरी त्याची आठवण झाली, सगळ्याची चहा पाणी झाल्यानंतर म्हाताऱ्याच्या रूम मध्ये चहाचा कप, त्याच्यात थोडस पाणी, म्हणजे काय, म्हणजे थोड्यात त्याला चहाला चवना चोता, सगळं विसळलेलं पाणी म्हणायला काय अडचण नाही, पातेलं थोडंच गरम करून नुसतं दिलेलं, असा चहा येऊ लागला म्हाताऱ्याकडे. मग अशा पद्धतीनं मग ती बी त्यांना आठवण झाल्यानंतर त्यांचे 2-2 चहा झाले, सुनाचे 2-2 चहा झाले, तरी ह्या म्हाताऱ्याला एक टायमाचा बी ती पाणी विसळलेलं पाण्यासारखं येऊ लागलं होय. असं करता करता मग नाश्ता नाही, मग काहीतरी थोडंफार काहीतरी पोरानेच म्हणले तर पोरं आपलं गपचीप आणून द्यायचं. म्हणजे एकंदरीत ह्या सुना लेक बी वरचीवर त्या म्हाताऱ्याची काळजी घेणा गेले. म्हातारा तो टेन्शन मध्ये गेला. म्हातारी होती तोपर्यंत त्याचं भागत होतं, सर्व व्यवस्थित चाललं होतं, आणि म्हातारे गेल्यानंतर ही अशी म्हणजे फजिती चालू झाली म्हणायचं. मग असं करता करता आला महाराजाकडे. महाराजापाशी व्यथा मांडली. ले महाराज, खूप म्हणजे मला मरावं असं वाटतं महाराज, माझी परिस्थिती खूप सुना सांभाळीत नाहीत, लेक बघत नाहीत, काय नाहीत, खायला वेळची वेळ देत नाही, शिळी भाकरी मला चावत नाहीत, दात गेले तर काहीतरी शिळं कवाचं तरी देतात, म्हणले वास येतो म्हणले भाजीचा, विटलेलं रात्रीचा अन्न सकाळी देतात गरम करून, वगैरे 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 सर्व गोष्टी सांगितल्या. आणि मग म्हातारची सगळी बाजू महाराजांनी ऐकली, आणि ऐकल्यानंतर त्यांना एक सल्ला दिला. म्हणले, बाबा, तुमच्या घरामध्ये एखादा संदक आहे का? संदूक म्हणजे पेटी. म्हणले, हाय ना. तर म्हणले, त्या पेटीला हे घ्या कुलूप. म्हणले, महाराजाकडे एक कुलूप होतं छोटस, आणि ते कुलूप म्हणजे लॉक हे दिलं त्या म्हाताऱ्याच्या हातात, आणि म्हणले ही चावी त्याची. म्हणले, काय करायचं? म्हणले, ते संदूक काढा म्हणले व्यवस्थित, आणि ही एक रुपया म्हणले माझ्याकडून त्या पेटीमध्ये ठेवायचा. म्हणले काय होईल? म्हणले, हे ना होईल, तुम्हाला सर्व सांभाळतील म्हणले. म्हणले, फक्त हे सांगायचं नाही याच्यामध्ये रुपया म्हणून या पेटीमध्ये. आणि 2-4 दगड, बारके बारके असे खडीचे दगड, हे घेऊन जा म्हणले, आणि गुपचूप त्या पेटीमध्ये ठेवा. तुमची रूम आहे ना, त्या रूम मध्ये ती पेटी ठेवायची, त्याला लॉक करायचं, ते रुपयामध्ये टाका, आणि त्याची चावी तुमच्या कंबरेला बांधून ठेवा जा, करदुड्याला, कंबर दोड्याला. बर. म्हणजे काय होतं, तुम्ही फक्त करायचं बघा काम, पुढे काय होतं ते बघत राहा. आणि अशा पद्धतीनं त्या म्हाताऱ्यानं ते लॉक नेलं, म्हणजे कुलूप नेलं, ते घरामधली एक पेटी काढली, त्याच्या रूम मध्ये ठेवली, त्याला लॉक केलं, मध्ये दगड टाकले 2-4, 1 रुपया टाकला, आणि चावी त्याची कमरेला बांधून टाकली. म्हणले, पुढे काय करायचं? म्हणले, दररोज संध्याकाळी ही लोक झोपण्याच्या टायमाला, झोपले, अंथरुणावर पडले, तुमच्या शेजारीच आहेत ना रूम त्यांच्या? हो. मग संध्याकाळी झोपले, थोडे जागे असतात म्हणले, तोपर्यंत काय करायचं? पेटी उघडायची. पेटी उघडल्याचा आवाज येतो म्हणले, आवाज तशी आवाज येण्यासारखी उघडायची, खडकणे उघडायची, आवाज आला पाहिजे. आणि त्यातलं ती काय करायचं? एक खडे दगड आहे ना बारका, ते उचलायचा, बाहेर खाली काढायचे सगळे, आणि एक एक टाकायचे वरून, टन आवाज येतो म्हणले पेटीमध्ये. मोजायचे तोंडाने, 1 2 3 4 5 6, आणि वाजलं पाहिजे म्हणले. बर. आणि रुपया पण वाजवायचा तसाच. मग तुम्हाला 1000 वेळेस वाजवा ती, जोवर तुम्हाला झोप येत नाही तोपर्यंत मोजित राहायचं. 1 2, हळूहळू आवाज, म्हणजे जेणेकरून नाजूक आवाजात त्यांना पण ऐकायला बी आलं पाहिजे, आणि पेटीचा आवाज पण आला पाहिजे. अशा पद्धतीनं ही सांगितलेली महाराजांची आयडिया
हा म्हातारा करू लागला. 1-2 दिवस काही कळलं नाही, पण 2-3 दिवसानंतर आजूबाजूच्या झोपणाऱ्या सुना होत्या तिकडे रूममध्ये, त्यांच्यापर्यंत हा आवाज जाऊ लागला आणि एकामेकामध्ये त्यांच्या चर्चा होऊ लागली. म्हणले म्हाताऱ्याकडे काहीतरी गबाळ आहे, म्हणले गबाळ गबाळ. दररोज संध्याकाळी म्हातारं मोजीत आहे म्हणले, काहीतरी आवाज येतो म्हणले पेटीतला. मग ही किती बायाची जात आहे ती, पोटात राहतच नाही काही, एकेमेकीला सांगत सांगत गेल्या. आणि मग 2-3 दिवसानंतर एक सुनानं सकाळी गरम चहा, बाजूला बिस्किट प्लेटमध्ये आणि आली घेऊन. म्हणले दादा चहा घ्या, तोंड धुतलंय का? म्हणजे नाही की कमाय तोंड धुवायला लगेच कोलगेट म्हणजे पेस्ट, लगेच ब्रश. म्हाताऱ्याला आश्चर्य वाटलं, महाराजांनी केलेली कला आपल्याला काहीतरी उपयोगी पडते. कधी नाही ती दिवस कुणीकडे उगवला, पूर्वेकडे उगवला, कुणीकडे उगवला, काय मिळला का ना गेला. म्हातारा खुश झालं, पेस्ट आला, तोंड धुवायला गरम गरम पाणी आलं आणि त्याबरोबर चहाचा गरम कप आणि 2-4 बिस्किट आले. म्हाताऱ्यानं खाल्ले. दुसऱ्या सुनानं बघितलं, तिला वाटलं हिनं चहा पाणी केलंय का नाही, आता आपण पण काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर हीच गबाळ घेईल. मग दुसऱ्या सुनानं काय केलं, पोहे बनवले मस्त गरमागरम, नवऱ्याला दिले नाहीत, कुणाला दिले नाही, पण म्हाताऱ्याकडे प्लेट आली गरमागरम कांदे पोह्याची. म्हणले दादा पोहे खा. ही चहा संपत आहे का, नाही तर पोहेची हजेरी लगेच तयार. तिनं त्या दुसऱ्या सुनानं अजून बघितलं की ही पोहे घेऊन गेली, ती चहा घेऊन जाते, आपण बी काहीतरी घ्यायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. लगेच लाग बघा करीत आली आणि म्हणली दादा आज खायला काय करू तुम्हाला? म्हणजे जेवायला काय करायचंय विचारायला आली, भाजी कोणती करू. मग काय म्हाताऱ्याची चंगळच चालली ना. 8-10 दिवसामध्ये म्हातारा तष्टपुष्ट झाला. आणि मग अशा पद्धतीने यांचा इंतजाम चालला. सकाळी चहा यायला, नाश्ता यायला, जेवण यायलं आणि म्हातार चांगलं तब्येतीनं सुधारायला लागलं. पण काय म्हणतात ना, चांगलं चाललं पण म्हाताऱ्याला कुठं सहन व्हायला लागलं. कारण ह्यानं उपाशी मेलेलं पोट आता जास्त खायला आग्रह व्हायला लागला, जेवायला आग्रह व्हायला लागला. आणि मग म्हातारं सुचावलं. मग म्हातारं भेटायला आलं महाराजांना. महाराज म्हणले खूप चांगली माझी चंगळ चालली, म्हणले मज्जा चालली, म्हणले खूप इंतजाम करतात, काळजी घेते, दुखलं का कुठलं का विचारते, खूप बरं चाललंय म्हणले तुमच्या आशीर्वादानं. महाराजांनी सांगितलं आशीर्वाद नाही, ही टेक्निकल आहे. फक्त आता एकच की चावी हाताला कोणाला लागू दे, नाही तर तुमचं सगळं भिंग फुटल आणि मग बारीक तुमचं मग सगळंच गबाळ उठून जाईल. म्हणून तुम्ही चावी जपून ठेवायची. जोपर्यंत तुम्ही चावी तुमच्यापाशी ठेवता आणि कुणाच्या हातात देऊ नका. देऊची नाही म्हणजे नाहीतर सगळं घोटाळा होऊन जाईल. जोपर्यंत होतं इंतजाम तोवर करत राहायचं, काय अडचण नाही, घ्या म्हणले. आणि अजून एक थिरी वापरायची. एक सून आली की तिला गुलू बोलायचं, म्हणायचं बाई माझ्याकडे असं. ती म्हातारी आपलं पोरं विचारतील, म्हणजे ती सुनबाई विचारेन तुम्हाला तुमच्याकडे काही असं तर सांगायचं माझ्याकडे अमुक आहे, म्हाताऱ्याचं ही तर म्हाताऱ्याचं ती असलं तसलं. कारण त्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की म्हातारीचं सोनं नाणं काय जे आहे ती ही म्हाताऱ्याकडे आहे. त्याच्यामुळं ह्या वळवळ करायला, त्याच्यामुळे त्यांना गुपित ठेवा. या सुनाला ते वेगळं सांगा, त्या सुना तुला देतो म्हणायचं, तिला तिसरीला तिसरं सांगायचं, तर तुमची चंगळ होणार आहे, म्हणजे तुमचा इंतजाम होणार आहे. अशा पद्धतीनं चाललं. कधी ती मग सुना पाय चोपायला लागल्या. दादा पाय चोपू का, डोकं चोपू का, बाम लावू का, कंबर दाबू का. कंबर दाबणाऱ्या सुनाच्या डोक्यात दुसरंच होतं, त्याला चावी काढायची होती. म्हणून एका दिवशी दुपारच्या वेळेस म्हातारा झोपलं होतं तेव्हा म्हणली कंबर चोपू का, पाय चोपू का, असं करीत करीत कंबराला हात घालायला लागली आणि चावीला हात लावला. म्हाताऱ्यानं लगेच असं केलं, धरला चावी. ग तिथं नको ग हात लावू, राहिली माझी कंबर. मग
सगळ्यांचा डोळा चावीवर, आणि चावी घेण्याचं कारण म्हणजे म्हाताऱ्याचं गबाळ हाणायचं होतं यांना. अशा पद्धतीने चाललं, व्यवस्थित चाललं होतं, म्हातारा सुधारायला लागलं. मग पण ती देव कसं जेव्हा जायचं, किती बी खाल्लं काय, अन्न खाल्लं तरी न्यायचं तेव्हा नेणारच. एका दिवशी म्हातारं गटाकलं म्हणजे मृत्यू पावलं. मग सगळ्यांनाच ही गोष्ट माहीत होती. मग कुणाला वाटत हे म्हातारा मेलं की ह्याची चावी कुणीतरी घेईन, म्हणून सगळ्या सुना गोळा झाल्या, लेक गोळा झाले. त्यांच्या म्हणजे चर्चा झाली की ही कुणीतरी ही दुसरीच सून हाणीन, चावी घेईन गबाळ हाणीन म्हणून. लगेच मग ती पंच गावातील बोलवले आणि सगळ्याच्या समोर ती म्हाताऱ्याच्या कमरेची चावी काढली, एका पंचाकडे दिली. म्हणजे गावातील प्रतिष्ठित माणसाकडे ती चावी दिली. म्हणले सगळं धावा वगैरे झाल्यानंतर काय म्हाताऱ्याचं असेल ते सगळ्यांना समान वाटणी करायची म्हटले. आणि ते म्हाताऱ्याचा धावा वगैरे हा कार्यक्रम उरकल्यानंतर सगळे बैठक बोलवल्या गेले. घरातील सगळी मंडळी, नातरुंड पतरुंड वतरुंड काय आले ते आले. त्या लेकी वगैरे पण आल्या. लेकीला बी कळलं ही गोष्ट की म्हाताऱ्याकडे काहीतरी गाभाळ आहे म्हणून. लेकी पण आल्या होत्या. कारण लेकी पण अधूनमधून यायला होत्या. लेकीपर्यंत ही बातमी गेली की म्हाताऱ्याकडे काहीतरी आहे. लेकीला वाटायचं आम्हाला देईल म्हणून म्हातारी बी काहीतरी लाडू, म्हाताऱ्यासाठी ती लेकी लाडू घेऊन ये, कुठं काहीतरी घेऊन ये, केळी घेऊन ये, काय घेऊ करत होत्या. म्हणजे एकंदरीत ह्या गबाळासाठी काहीतरी म्हाताऱ्याकडे आहे ते मिळवण्यासाठी सगळेजण म्हाताऱ्याचा इंतजाम करत होते. तर ही गोष्ट कशी साध्य झाली की म्हाताऱ्यानं संध्याकाळी हा कार्यक्रम करायचा, लोकांना, घरातल्या लोकांना कळलं म्हणून सगळे गोळा झाले. मग ती धावा झाल्यानंतर पंचांनी मग सगळ्यांना बोलावलं आणि म्हटले ही चावी सगळ्यांसमोर मी कुलूप उघडतो आणि सगळ्यांना समान वाटणी करतो. आता 5 हिस्से करायचेत म्हणले आपल्याला. 5 हिस्से, 2 पोरीचे आणि 3 लेकांचे. मग सगळे कुतूहलानं बघत होते. कुतूहलानं बघत होते मधी, म्हणजे आता पेटीत काय निघतं. आणि जवळच त्या सरपंचानं म्हणजे पंचानं ती पेटी उघडली आणि असं वर करून ते दरवर टोपण काढलं. तेव्हा त्या पेटीमध्ये निघाले 5 दगड आणि 1 रुपया. त्यांना हसावं का रडावं काय कळना गेलं. सगळ्यांनी कपाळावर मारून घेतलं. म्हणले आतापर्यंत म्हाताऱ्यानं आम्हाला नुसतं घुलवलं. म्हणले काय आयड्या आमची सेवा करून, म्हणजे त्यांच्या मनामध्ये इतकं पांढरे पडले ती. बर मंडळी, ही काय झालं ही तुम्हाला तर कळलं. आता ही झाली गोष्ट. गोष्ट जरी असली तरी याच्यातून एक बोध घेण्यासारखं. जर तुमच्याकडे काही असेल तर तुम्हाला विचारलं जातं. मग तुम्ही खोटं करा, नाटक करा, चतुरपणा काय करायचं करा, पण ही काहीतरी चमत्कारिक तुमच्याकडे ठेवा काहीतरी. आणि त्याबरोबर तुम्ही वयस्कर झालात ना, एक काम करायचं, ईश्वराचं नामस्मरण एक करायचं. कारण तुम्ही जर ईश्वराचं नामस्मरण केलं, देवदेकात जर मन लावलं तर एक मानसिक समाधान भेटतं आपल्याला. आणि मानसिक समाधान ही फार महत्वाचं असतं. आणि देव तसं बुद्धी देतो आणि इतर सेवा पण करतात. कारण देव करणाऱ्या माणसाला उपाशी मरू देत नाही देव. बघा तुम्ही, जो देवाची सेवा करतो, ईश्वराचं नामस्मरण करतो, त्याला कुणी ना कुणी एक काहीतरी आधार देतो. देवाची कृपा आहे ती. म्हणून तुम्ही वयस्कर झाला, भलं तुमच्याकडे काही नसेल नसू द्या, पण कमीत कमी देवाची सेवा, नामस्मरण, देवपूजा, देवामध्ये मन रमवा. तुम्हाला नक्कीच उपाशी देव कधीचही ठेवणार नाही. तुमची काही ना काही सोय करेल एवढी गॅरंटी देऊ शकतो मी. तर अशा पद्धतीनं आपल्या पुढील जीवनाचं काय जे आहे ती पद्धत वापरा. काही तुमच्या हे ना, मला फक्त सांगायचं की तुम्ही पुढील जीवनासाठी वय झाल्यानंतर आपल्याला काही गरजेच्या गोष्टी असतात त्या आतापासून सोय करावी, एवढी तुम्हाला मी आग्रहाची विनंती करतो. ही जरी गोष्ट काही वाटत असलं तर ही फार मोठी गोष्ट आहे. ज्याला अनुभव आलाय, ज्यांना काय सांभाळत नाही, त्यांनी जरूर ही गोष्ट अंमलात आणावी आणि आपलं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करावा. नवीन जरी तुम्ही आता सध्या पैसे कमवत असाल तर आतापासून सोय तुमच्या पुढील जीवनाची करावी, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो.
तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.